नमस्कार पालकांनो, पालकत्वासाठी 4 पदार्थांची नावं लक्षात ठेवली तर आपल्याला खूप सोपं जाणार आहे. पहिला पदार्थ आहे तूप. तूप याचा अर्थ त्याच्यातलं जर तूप घेतलं तर तुलना नकोच. तुलना का नको? कारण प्रत्येक मूल हे निराळं आहे, ते युनिक आहे. तुमचं मूल हे तुमच्या शेजाऱ्यांच्या मुलासारखं असू शकत नाही, त्याच्या भावंडासारखं असू शकत नाही, त्याच्या वर्गमित्रासारखं असू शकत नाही. त्याचं स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वतंत्र अशी त्याची आयडेंटिटी आहे. आणि तुलना केल्यामुळे मुलांची सेल्फ एस्टीम किंवा स्वप्रतिष्ठा खालावायला लागते. आपल्यात काहीतरी कमतरता आहे याची जाणीव मुलाला स्वतःचा जो उत्कर्ष आहे तो करण्यामध्ये अडथळा आणू शकतो. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे प म्हणजे परस्पर निष्कर्ष. जर तुम्ही मुलांचं नीट ऐकून न घेता, दोन्ही बाजू नीट समजावून न घेता, शांतपणाने त्या मुलाचं म्हणणं ऐकून न घेता कन्क्लुजनवर उडी मारत असाल, निष्कर्ष काढत असाल तर तेही खूपच चुकीचं ठरू शकतं. दुसरा पदार्थ आहे शिरा. शी म्हणजे शिक्षा. शिक्षा शारीरिक तर अजिबात नकोच. कारण शारीरिक शिक्षा केल्याने होतं काय की मूल जर खेळत असेल, अभ्यास करत असेल, एखादी ॲक्टिव्हिटी करत असेल तर मारायला गेलात तुम्ही किंवा शिक्षा करायला गेलात की त्याच्या सरपट मेंदूकडे किंवा भावनिक मेंदूकडे रक्तप्रवाह जातो. म्हणजे जो निओकॉर्टेक्स किंवा स्वतः जो अतिशय प्रगत असा मेंदूचा जो भाग आहे तिथून तो भावनिक मेंदूकडे आणि तिथून सरपट मेंदूकडे जातो. याचा अर्थच असा आहे की मूल त्या क्षणाला फक्त आणि फक्त या समोरच्या माणसापासून मला माझा जीव कसा वाचवता येईल एवढाच विचार करतं. त्यामुळे शिस्त लागणं, सवयी लागणं, अभ्यास करणं याचा संबंध जर शारीरिक शिक्षेशी आपण जोडत असू तर तो साफ चुकीचा ठरतो. मग शिक्षा करायचीच नाही का? शिक्षा करायला हरकत नाही, पण ती विधायक हवी. विधायक म्हणजे कशी? तर घरातलं तुम्ही एखादं काम त्याला सांगू शकता किंवा अमुक एखादा अभ्यास तू पूर्ण केला नाहीस तर तुला तुझ्या आवडीचा पदार्थ मिळणार नाही, तुला तुझ्या आवडीची वस्तू मिळणार नाही, तुला तुझ्या आवडीचा कार्यक्रम पाहता येणार नाही. अशा प्रकारची शिक्षा करायला काहीही हरकत नाही. तिसरा पदार्थ जो आहे तो पदार्थ आहे रा म्हणजे रागावणं. शिरामधला रा म्हणजे रागावणं. आपल्याला ज्या वेळेला आपण मुलांना रागावतो त्यावेळेला आपला टोन आवाजाचा, आपले हावभाव, आपले चेहऱ्यावरचे हावभाव, त्याच्यामध्ये विशेषतः भुवयांची हालचाल, डोळ्यांची हालचाल, नाकाची हालचाल या सगळ्याचा परिणाम मुलांवरती कसा होतो ह्याचा आपल्याला कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. त्यामुळे तूप आणि शिरा हे फक्त खाण्यासाठी चांगले आहेत, पण ते लक्षात कसे ठेवायचे तर तुलना नको, परस्पर निष्कर्ष नको, रागावणं नको आणि शिक्षाही नको. तिसरा जो पदार्थ आहे तो आहे मासा. म्हणजे मारणं. काही लोकांना मुलांना सटासट मारणं किंवा फोडून काढणं याच्यावरती खूप विश्वास आहे. कारण आपण सगळेजण छडीबाजे छमछम आणि विद्या ये घमघम याच्यातनंच मोठे झालेलो आहोत. पण असं असतं की छडीच्या माराचे वण हे कदाचित शरीरावरचे वण आपण पुसून टाकू शकतो, पण त्याची जी भीती बसते, त्याचा जो मनामध्ये एक धाक बसतो तो खूप काळपर्यंत काही मुलांच्या बाबतीमध्ये जी खूप संवेदनशील असतात, जी खूप हळुवार मनाची असतात, भावुक असतात, त्यांना खूप त्याचा त्रास होतो. त्यामुळे मारणं शक्यतो टाळाच. सा म्हणजे सांत्वन. काही लोक मारतात मुलांना आणि मग मांडीवर घेऊन सांत्वन करतात किंवा समजावतात, तर हेही आपण या दोन्ही अत्यंत परस्पर विरोधी कॉन्ट्रॅडिक्टरी गोष्टी आहेत, तेव्हा आपण टाळल्या पाहिजेत बालकत्वामध्ये. आणि शेवटचा पदार्थ आहे दुर्लक्ष. दूधमधलं दू म्हणजे दुर्लक्ष. मुलं तुम्हाला येऊन काही सांगू इच्छित आहेत, तुमच्याशी काही गप्पा मारू इच्छित आहे, तुम्हाला काही शेअर करायचं आहे, त्यांना काही गुपितं सांगायची आणि तुम्ही चक्क दुर्लक्ष करता कारण तुमच्याकडे वेळच नाही आहे किंवा तुम्हाला त्यांचं म्हणणं तेवढं महत्त्वाचं वाटत नाही आणि तुम्ही आपोआप मुलांना असा मेसेज देता की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतो आहे कारण तुझ्यापेक्षा महत्त्वाचं असं काम माझ्याकडे आहे. मग दुर्लक्ष न करता आपलं काम कसं करू शकणार आपण? तर आपण मुलांना असं सांगू शकतो की तू थोडं फक्त 5 मिनिटं थांब, मी नक्की तुझं ऐकणार आहे, मला माहिती आहे तुला खूप महत्त्वाचं मला सांगायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जो पुढचा आहे तो आहे म्हणजे धमक्या. काही पालक हे सतत धमक्या देत असतात की तू एवढे मार्क मिळवले नाहीस तर तुला असं करेल, अमुक केलं नाहीस तर तुला हे घेऊन देणार नाही किंवा तुझं नाव याला सांगेल, तुला कोंडून ठेवेल, तुला शिक्षा करेल.
तेव्हा कृपा करून पालकांनो अशा धमक्या देण्यामध्ये आपल्याला यश येणार नाही आहे. कारण धमक्यांनी फक्त आणि फक्त एक नकारात्मक अशा प्रकारची ऊर्जा आपण मुलाला देत असतो आणि जर आपण हे सगळे चुकीच्या गोष्टी वापरत असू तर आपण मुलांना भविष्य काळामध्ये पालकत्व कसं नसायला हवं याचाच जणू वस्तुपाठ देत असतो. म्हणून दूध, शिरा, तूप, मासा या गोष्टी आपण पाळूयात. हे जर का लक्षात ठेवलं तर हे 4 सिग्नल्स, ही 4 सूत्र तुमच्या पालकत्वाला खूप मदत करू शकतील. धन्यवाद.